मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद. नमस्कार सर्वांना. मावळा यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका ऐतिहासिक आणि समुद्राच्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला जसं समोरचं दृश्य दिसत आहे तर हे दृश्य आहे मालवणमधील सिंधुदुर्ग या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्याचं. आणि मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे आपला इतिहास पुन्हा मनामध्ये जागा करून ठेवण्यासाठी. आणि हे ठिकाण आहे मालवणची जेट्टी, म्हणजे ज्या ठिकाणी होड्या आणि जहाज या ठिकाणी पार्क केली जातात. तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करण्याआधी आम्ही मालवणच्या जेट्टी ठिकाणी येऊन वेटिंगमध्ये थांबलो, कारण या ठिकाणी बोटीची क्षमता पूर्ण झाल्याशिवाय बोट किल्ल्याकडे रवाना होत नाही. तसंच मी तुम्हाला किल्ल्याकडे प्रस्थान करण्यापूर्वी किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याचा इतिहास थोडक्यात सांगतोय. तर आता आम्ही बोटीची कपॅसिटी पूर्ण झाल्यानंतर आम्ही बोटीमध्ये प्रस्थान केले. पण मित्रांनो, सर्वांना एक मला महत्त्वाचं सांगायची गोष्ट की समुद्र प्रवास किंवा बोटिंग वगैरे करताना लाईफ जॅकेट नक्की वापरा, आणि खरोखरच हे खूप गरजेचं आहे. आजकाल काही धक्कादायक बातम्या वगैरे आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी सेफ्टी सगळ्यात प्रथम घ्या. तर मी तुम्हाला इतिहास सांगतोय किल्ल्याचा. 17व्या शतकामध्ये कोकण किनारपट्टीवर परदेशी सत्तांचा धोका खूप वाढला होता, आणि त्यात मुख्य म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांचे आक्रमण रोखण्यासाठी भक्कम संरक्षण गरजेचं होतं. आणि ही आवश्यकता ओळखून आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा आदेश दिला होता. तर या आदेशानंतर प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3000हून अधिक कुशल कारागिरांनी हा किल्ला अवघ्या 3 वर्षामध्ये उभारला. आणि हा किल्ला अभेद्य बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली. शत्रूला कोड्यामध्ये टाकतील असे प्रवेशद्वार आणि मजबूत बुरुज बांधून किल्ल्याच्या सुरक्षेस अधिक बळकटी देण्याचं काम यांनी केलं. हा किल्ला मराठ्यांचा महत्त्वाचा नौसैनिक तळ ठरला. सागरी व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी तो अत्यंत उपयोगी ठरला होता. मित्रांनो, आता वाढत्या पर्यटनामुळे या ठिकाणी समुद्रामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींचं आयोजन केलं जातं. जसं की आपण समोर बघत आहात, पॅरासेलिंग, त्यानंतर स्कुबा डायव्हिंग यासारख्या वेगवेगळ्या खेळांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. पण मित्रांनो, हे प्रत्येक गोष्ट आपण अनुभवताना सगळ्यात प्रथम त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, सागराच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहेच. त्याचबरोबर या ठिकाणून दिसणाऱ्या अथांग निळ्या समुद्राचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सूर्याच्या प्रकाशामध्ये चमचमणाऱ्या किल्ल्याच्या दगडी भिंती आणि समुद्रावर पडणाऱ्या लहरींची खेळी पाहताना निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार नक्कीच भारावून जातील असा हा नजारा असतो. मराठा साम्राज्याचा सागरी किनारा उभा असलेला हा अभेद्य गड आजही त्याच्या इतिहासाची आणि शौर्याची गाथा सांगत ताठपणे उभा आहे. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण या काळामध्ये हवामान खूपच अनुकूल असतं आणि ज्यामुळे भटकंती आणि बाहेरील उपकरण अधिक आनंददायक होतात. अखेर आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळपास पोचलो. मालवणची जेट्टी पासून समुद्रातील असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लागतो. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुनाच आहे.
त्याचबरोबर हा किल्ला केवळ संरक्षणासाठीच नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट नमुना आहे. मित्रांनो, हा सिंधुदुर्ग किल्ला एक जलदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. त्याचबरोबर या किल्ल्याचा आकारमान 48 एकर एवढा आहे. त्याचबरोबर या किल्ल्याच्या तटबंदीची उंची 30 फूट असून जाडी 12 फूट आहे. तर हा एवढा भक्कम किल्ला बांधण्याचं कारणही तसंच आहे. परकीय आक्रमणं आणि त्याचबरोबर अरब सागराच्या प्रचंड लाटांसोबत शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी ही तटबंदी एवढी मजबूत बांधली होती. या किल्ल्याची सर्वात अनोखी रचना म्हणजे या किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार, जे आपल्याला आता समोर दिसत आहे. हे प्रवेशद्वार इतक्या कुशलतेने बांधले आहे की शत्रूला सहजपणे ते सापडणारच नाही. आणि ही युक्ती अनेक आक्रमणांमध्ये मराठ्यांच्या युद्धामध्ये प्रभावी ठरलेली आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपण ज्या बोटीमधून आलोय त्या बोटीचा नंबर नक्की लक्षात ठेवा आणि किल्ल्याच्या पायथ्यावर उतरण्यापूर्वी आपल्या प्रियजनांचे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष या किल्ल्याकडे जात असताना उतरताना प्रथम सावधानगिरी बाळगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोटीतून उतरल्या अक्षताने दिलेली घोषणा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाताना खरोखरच तो पूर्ण इतिहास आपल्या मनामध्ये पुन्हा जागा झाला आणि आम्ही चाललो किल्ल्यातला आतील परिसर बघण्यासाठी. तर किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच दिसते ते एक मंदिर समोर आपल्याला. आणि या किल्ल्यामध्ये अनेक बुरुज आहेत जे मजबूत तोफा आणि शस्त्रांनी सज्ज असतात. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला शीतपेय आणि खाण्याच्या गोष्टी वगैरे बघायला भेटतात. पण किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला तिकीट म्हणजेच कर आकारावा लागतो आणि तो कर घेऊन आम्ही पुढे गेलो शिवराजेश्वर मंदिराकडे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे एकमेव मंदिर या किल्ल्यावर प्रथम बांधले गेले होते आणि हे मंदिर राजा राजेश्वर म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी चारी बाजूनी खाऱ्या पाण्याचा समुद्र असून सुद्धा समुद्राच्या मधोमध हा किल्ला असून या किल्ल्यामध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. हे त्या काळातील जल व्यवस्थापनाचे आश्चर्यच आहे. या ठिकाणी सुद्धा विहिरीच्या जवळ असणार महादेव मंदिराचं सुद्धा दर्शन आम्ही घेतलं आणि या दर्शनानंतर आम्ही निघालो पुढे एका भव्य अशा बुरुजाकडे, ज्या बुरुजावरून किल्ल्याच्या चारी बाजूला लक्ष ठेवले जात होते. मित्रांनो, अशाच आश्चर्यांबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक प्रश्न पडला असेल की समुद्रामध्ये पाण्याच्या आतमध्ये असणारा किल्ला हा एवढी वर्ष होऊन सुद्धा कसा काय भक्कम उभा आहे. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी सुमारे 4000 खंडी शिसं वापरलं गेलं होतं. त्याचमुळे या किल्ल्याचा पाया इतका मजबूत झालेला आहे. आज आपल्याला हा जलदुर्ग म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला एवढा भक्कमपणे उभा असताना दिसतो. याचं कारण म्हणजे त्यावेळीची असणारी बांधकाम शैली म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग आणि पूर्वीची असणारी मटेरियलची क्वालिटी, त्याचबरोबर हिरोजी इंदुलकरांच्या सारखे प्रामाणिक आणि आपल्या महाराजांच्या विचारांचे पाईक
यांच्याचमुळे हे असे भव्य किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये उभारले गेले. मित्रांनो, याचबरोबर या किल्ल्यामध्ये अजून एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती, ती म्हणजे फांद्या फुटलेलं नारळाचं झाड. ते काही कालांतराने नैसर्गिक वीज कोसळल्यामुळे नष्ट पावले आहे, पण ते यापूर्वी होते. जर कोणी यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली असेल तर त्यांना ही गोष्ट बघायला मिळाली असेल. त्याचबरोबर मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आता नाविन्यपूर्ण म्युझियमची उभारणी केलेली आहे, ज्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रांचा आणि काही लेखांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. आणि आपल्या सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे केवळ दगडविटांची रचना नाही, तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिद्दीची आणि दूरदृष्टीची साक्ष देणारं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. मित्रांनो, मला सर्वांना अजून एक विनंती करायची आहे. प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास तर तुम्ही जागृत ठेवणारच, पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणावर गेल्यानंतर त्या ठिकाणचं वैभव स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हे प्रत्येकानं मनापासून पाळलं पाहिजे आणि त्या ठिकाणी इतरत्र कोणतेही कचरा वगैरे न करणं ही सुद्धा आपण एक छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याचं प्रतीक आहे. मित्रांनो, सिंधुदुर्ग हा किल्ला 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला असून शत्रूंपासून किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हा एक अभेद्य किल्ला होता. याची तटबंदी इतकी मजबूत आहे, आपण आता पाहिलीच असेल, तर ती 350 वर्ष होऊन सुद्धा या समुद्राच्या लाटांचा प्रहार झेलत खंबीरपणे आपल्या समोर उभे आहे. आणि गंमतशीर गोष्ट ही म्हणजे हा किल्ला बांधण्यासाठी 3000हून अधिक कारागीर आणि हजारो खंडी शिसे वापरले होते. त्याचेच या ठिकाणी पुरावे आणि त्याचबरोबर काही ऐतिहासिक सामग्रींचा समावेश या आपण ज्या समोर बघत आहात त्या संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. तर तुम्ही ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्याल तर खरोखरच आपल्याला ही माहिती गरजेची पडेल. तर आजचा हा प्रवास पूर्ण करून आम्ही बोटीतून पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो आहोत. खरोखरच खूप अभिमान वाटला हा किल्ला बघून. फक्त सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि आपले किल्ले हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती जपण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. सिंधुदुर्ग हा केवळ एक किल्ला नसून आणि एक पर्यटन स्थळ नसून तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी मालवणला आलात तर नक्कीच आपल्या शिवरायांचा हा किल्ला नक्की पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मावळा मी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा आपला अनुभव सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचा. इतिहास आणि निसर्गाच्या अद्भुत संगमामध्ये रमण्यासारखा आहे आणि कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा एक ऐतिहासिक वारसा पाहण्याचा आनंद नक्कीच तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, आपण या किल्ल्याची सफर या ठिकाणीच संपवत आहोत आणि या किल्ल्याचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा याचं दर्शन घ्यायला नक्कीच विसरू नका. खरोखरच मित्रांनो, आजचा अनुभव खूपच अनुभवशील आणि आनंददायक आणि इतिहासाचा गौरव करणारा ठरला. आणि तुम्ही यापुढे अशाच नवनवीन प्रवासाची माहिती आपल्या मावळा मी यूट्यूब चॅनलवरून घेऊ शकता. त्यासाठी बघत राहा.
आपलं मावळा यूट्यूब चॅनल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.